प्रसाद विक्रेत्यांच्या दुकानावर छापेमारी करायला सुरुवात करण्यात आली आहे। शिर्डीमध्ये पेढ्यांचे नमुने गोळा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। प्रसाद विक्रेते दोषी आढळल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे। अन्न व औषध प्रशासनाचं पथक शिर्डीमध्ये दाखल झालंय। साईंच्या शिर्डीमध्ये भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची बातमी झी 24 तासनं दाखवली होती। दुकानांवर अगदी निकृष्ट दर्जाचे पेढे विकले जात असल्याचं झी 24 तासनं उघड केलं होतं। साई भक्तांना अक्षरशः बुरशी लागलेले पेढे विकले जात आहेत। तसंच पेढ्यांच्या पाकिटांवर पॅकेजिंग एक्सपायरी अशी कुठलीच डेट दिसत नव्हती। दरम्यान झी 24 तासच्या बातमीनंतर आता अन्न व औषध प्रशासनानं दुकानांवर छापेमारी केलेली आहे आणि नमुने गोळा करायला सुरुवात केली आहे। झी 24 तास वृत्तवाहिनीनं स्टिंग ऑपरेशन करत साई मंदिर परिसरामध्ये भेसळयुक्त पेढे आणि बुरशीयुक्त पेढे असल्याचा जो धक्कादायक प्रकार सुरू होता, भाविकांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार जो आहे तो सुरू होता। त्याबाबत सकाळी बातमी दाखवली होती आणि त्यानंतर FDAचे जे अधिकारी आहेत ते शिर्डीमध्ये आलेले आहेत आणि काही वेळापासून शिर्डीतील काही जे दुकानं आहेत त्या दुकानावर जे प्रसाद विक्री होती, पेढा विक्री होती, त्याची तपासणी जी आहे ती घेत असल्याचं बघायला मिळत आहे। तुमच्याकडे या शिर्डीहून तक्रारी आल्या होत्या, नेमक्या काय तक्रारी आल्या होत्या आणि तुम्ही आता शिर्डीमध्ये पोहोचल्या, सॅम्पल घेतात, कशी कारवाई सुरू आहे? सर, तक्रारीच्या अनुषंगे शिर्डीच्या आसपासच्या एरियात जे पण पेढे विकली जात आहेत त्याची आपण सर्व तपासणी करत आहोत रेग्युलर। आणि जे असे पॅकबंद पेढे आहेत ज्यांच्यावर मॅन्युफॅक्चरिंग डेट लिहिले नाही, एक्सपायरी डेट लिहिले नाही, तसा माल आपण घेत आहोत, जप्त करत आहोत। त्याच्या आपण सॅम्पल घेऊ आणि त्याचा काही दर्जा कसा असेल यासाठी आपण आपल्या अन्न विश्लेषक यांना पाठवू, लॅबला पाठवू। झी 24 तासनं काही वेळापूर्वी ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर FDAचे अधिकारी खडबडून जागे झालेले आहेत आणि शिर्डीमध्ये येऊन कारवाई सुरू आहे। आता काय कारवाई होती, किती व्यावसायिकांवर कारवाई होती हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।